नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. श्रोते हो नमस्कार. मी सौ मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती. अधिक मास प्रारंभ होत आहे. या मासाचे महत्त्व, व्रत, नियम व शास्त्रशुद्ध विधी, काय दान केल्याने कोणते फळ मिळते, अधिक मासात कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी केल्याचे अधिक फळ मिळते, अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गुरुकृपा भक्ती संगम या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना सुरू होत आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. याच महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतात. असा हा अधिक मास दर 3 वर्षानंतर येतो. अधिक म्हणजे जास्त. नेहमी वर्षाचे महिने असतात 12, अर्थात हा येतो तो 13वा म्हणजे जास्तीचा, म्हणजेच अधिक मास म्हणून हा ओळखला जातो. या महिन्यात विष्णू पूजनाला विशेष महत्त्व आहे. विष्णूचे पूजन, उपासना, विष्णू सहस्त्रनाम रोज नियमित पठण करणे, तुळशीची सेवा रोज करणे, अधिक मास कथा ऐकणे, जेवढे आपल्याला जमेल तेवढी विष्णू उपासना या अधिक मासाच्या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे. या अधिक महात्म्याचा, या मलमासाचा श्रीकृष्णाद्वारे होणारा स्वीकार, त्याला दिलेले पुरुषोत्तम मास हे नाव, या महिन्यात केलेले दान, धर्म, पूजा अर्चा, जप, तप, ध्यान, दिलेले अधिकस्य अधिकम फलम हे वरदान आहे. पैठण येथील तीर्थक्षेत्री केलेले उपासना अधिक फलदायी ठरते. आपल्या स्वतःकडून रोज सेवा घडणे शक्य नाही, कारण वेळेअभावी आपण ह्या उपासना सेवा रोजच्या रोज करू शकत नाही. याची खंत नेहमी आपल्याला वाटते. पण आपण हे दान, धर्म, उपासना हे गुरुजींकडून करून घेऊ शकतो व संपूर्ण महिन्याभराचे पुण्य मिळवू शकतो. पैठण तीर्थक्षेत्री वास करणारे वेदशास्त्र संपन्न मयूर दत्तात्रय सेवनकर हे गुरुजी अधिक मासानिमित्त काही विशेष उपासना सांगणार आहे. दान विधी मंत्र. दान देण्याचा मंत्र. इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशत् उपद अपूपदानं दक्षिणाकं सतांबुलं प्रीतिकामस्तुभ्यमहं संप्रदते. दान घेण्याचा मंत्र. दान घेणाऱ्याचा श्लोक. त्वया दत्तमिदं पात्रं परमांत्रेण पूजितं सद्युतं प्रतिगृह्णामि प्रयितां ते दिवाकरः. या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर आपलं गोत्र व नावाचा संकल्पपूर्वक उच्चार करून विशेष वैदिक सेवा वेदशास्त्र संपन्न मयूर दत्तात्रय सेवनकर या गुरुजींकडे पैठण येथील दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध असलेल्या गोदावरी मातेच्या साक्षीने विशेष सेवा करण्यात येणार आहे. तरी सर्व विष्णू भक्तांनी ह्या गुरुजींना संपर्क करावा. दानाचे मंत्र, त्याचे महत्त्व, महिनाभर या पवित्र अधिक मास महिन्यातील काही प्रमुख तिथींना कोणती दाने करावी, त्याचे काय पुण्यफळ मिळते, तसेच विशेष संकल्पपूर्वक मासिक उपासना, आपल्या नावाने संपूर्ण महिनाभर नियमित जप, पाठ, पूजा आणि आरतीसह संकल्पपूर्वक उपासना मयूर गुरुजींकडे केल्या जातील. श्रीसूक्त पाठ महालक्ष्मीच्या कृपेसाठी, श्रीसूक्त पठणाची विशेष सेवा, धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्तीसाठी उत्तम उपाय यांच्याकडे केले जातील. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ, भगवान विष्णूंच्या सर्व संकटांपासून रक्षा, शांती व पुण्य मिळते. या सर्व सेवा व एकदिनात्मक विष्णुयाग यामध्ये प्रायश्चित्त, संकल्प, सर्व पाप नाशिक होण्यासाठी दशविधी स्नान, मुख्य देवता पूजन, नवग्रह पूजन व विष्णू स्वरूप विष्णू भगवंतासाठी यज्ञ, आपल्या व आपल्या परिवाराच्या सुख, समृद्धी, आरोग्य, मानसिक शांती, व्यवसाय वृद्धी, संतती सौख्य व आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. तरी सर्व विष्णू भक्तांना नम्र विनंती, या विष्णू सेवेचा लाभ आपण घ्यावा. गुरुजींचा संपर्क व पत्ता खाली नमूद करीत आहोत. मोबाईल नंबर आहे 9421411042. श्री क्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. सर्वांना पुरुषोत्तम मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.